नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं बुद्धिमत्ता गर्दीतून वर्दी या बॅच मध्ये आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन, ज्याला म्हणतात वर्गीकरण. काय म्हणतात? वर्गीकरण. म्हणजे वर्गीकरण म्हणजे काय एकदा लक्षात घ्या. वर्गीकरण बरोबर, ज्याला इंग्रजीत काय म्हणतात? क्लासिफिकेशन. काय म्हणतात? क्लासिफिकेशन. बघा, वर्गीकरण ज्याला इंग्रजीत म्हणतात क्लासिफिकेशन. मग क्लासिफिकेशन म्हणजेच काय? त्याला अजून मराठीत शब्द आहे वेगळा घटक ओळखा. बरोबर. मग जसं आपण सहसंबंधात बघितलं, भाषिक सहसंबंध, संख्यांचा सहसंबंध, अक्षरांचा सहसंबंध, तसंच क्लासिफिकेशन मध्ये पण 3 घटक आहेत. सगळ्यात पहिला शब्दांचे वर्गीकरण, दुसरा अक्षर वर्गीकरण, त्यानंतर तिसरा संख्यांचे वर्गीकरण. संख्यांचे वर्गीकरण. बरोबर. म्हणजे वर्गीकरणाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. एक आहे शब्दांचे, बरोबर, दुसरा आहे अक्षरांचे, तिसरा आहे संख्यांचे. मग आपण सुरुवात कशाने करणार आहे? शब्दांचे वर्गीकरण. जसं सहसंबंधात मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे तुम्हाला जनरल नॉलेज लागणार, इथे तुम्हाला हिस्ट्री लागणार, इथे तुम्हाला सायन्स लागणार, इथे तुम्हाला बायो लागणार, इथे तुम्हाला करंट अफेअर सुद्धा लागणार, इथे तुम्हाला राजधान्या लागणार, देश लागणार, राजधान्या लागणार, राज्य लागणार, वर्ल्ड कप लागणार, वर्ल्ड कप जिंकलेले देश लागणार, त्यानंतर खेळाडू लागणार, ते खेळाडू कोणत्या म्हणजे याचे देशाचे कॅप्टन आहेत तेही लागणार. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण कसं करणार? आपण प्रॅक्टिसवरती भर देणार आहोत आणि जास्तीत जास्त उदाहरणं आज सोडवायचे प्रयत्न करणार आहोत. चला बघा बरं, शब्दांचे वर्गीकरण काय दिलंय? शब्दांचे वर्गीकरण. बर, काय असतं ते? आता मी इथं लिहिलंय विसंगत घटक अथवा, काय लिहिलंय बघा, वाचून घ्यायचंय. काय म्हणणं आहे? विसंगत घटक अथवा विजोड पद ओळखणे. विसंगत घटक अथवा विजोड पद ओळखणे या प्रकारात प्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. त्यापैकी 3 पर्यायाचे गुणधर्म वैशिष्ट्य कसे असतात? समान असतात व एक पर्याय विसंगती दर्शवितो. आपल्याला हाच विसंगत घटक ओळखावा लागतो. अशा प्रकारचे प्रश्न सोडविताना सामान्य ज्ञान, योग्य भौतिक, सामाजिक व नैतिक बाबींचा विचार करून योग्य पर्याय निवडावा लागत असतो. क्लिअर? म्हणजे सोडवलेले उदाहरण आपण बघणार नाहीत. आपण काय बघणार आहे? डायरेक्ट जे आपल्याला प्रॅक्टिससाठी उदाहरणं आहेत. दिसतंय? वाचा. काय दिलंय? नाईल, सांगपो, त्यानंतर सांगपो, थेम्स आणि काय? झैरे. नाईल, सांगपो, थेम्स आणि काय? झैरे. जर तुम्ही बघितलं तर मला सांगा, नाईल काय? नदी आहे. बरोबर. आता सांगपो, थेम्स, झैरे आपण ऐकलेले आहेत का? नाही. मग काय असू शकतं ते? तर बघा, त्यांनी दिले असेल लगेच. आता मी काही जनरल नॉलेजचा शिक्षक नाही, त्यामुळे जे काही जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत जे मला येत नाहीत ते डायरेक्ट आपण काय बघणार आहे? सोल्युशन त्याचं बघणार आहोत. हे ते सोल्युशन आहे. झैरे हा देश आहे, बाकी सर्व काय आहेत? नद्या आहेत. झैरे हा काय आहे? देश आहे आणि बाकी सगळ्या काय आहेत? नद्या. म्हणजे याचं उत्तर काय येणार माहिती तुम्हाला? याचं उत्तर येणार झैरे, कारण हा काय? देश. बाकीच्या काय? नद्या आहेत. बाकीच्या काय आहेत? नद्या. दुसरं, गुरु नानक, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी. इथे ए पर्याय, बी पर्याय, सी पर्याय, यांना आपण धर्मगुरू म्हणू शकतो. करेक्ट आहे. पण महात्मा गांधी हे राष्ट्रपिता होते, फ्रीडम फायटर होते, म्हणून येणार उत्तर काय? महात्मा गांधी. येणार उत्तर काय? महात्मा गांधी. चला मग 3 नंबरचं उदाहरण बघूया.
काय 3 नंबरचं उदाहरण सर? तर 3 नंबरचं उदाहरण जे आहे, क्लिअर आहे, क्लिअरिटी आता सर्वांना दिसत असेल. चलो चलो विना, सरोद, त्यानंतर व्हायोलिन आणि काय बासरी. आता मला सांगा की विना म्हणजे हे सर्व काय 3 नंबरमध्ये याला काय म्हणता येईल? सर्व वाद्य आहेत. काय आहेत? वाद्य. बरोबर. मग सगळे वाद्य आहेत, मग काय करता येतं मला सांगा? विना हाताने वाजवावं लागते, बरोबर. त्यानंतर व्हायोलिन जे आहे ते पण हातानेच वाजवावं लागतं. सरोद जे आहे तेही हातानेच वाजवावं लागतं. आपल्याला माहिती नाही, पण एवढं तर क्लिअर आहे की या दोन गोष्टींना काय करावं लागतं? हात लागतो. सरोद. पण बासरी, बासरी जी आहे, बासरीतून काय निघतात? स्वर निघत असतात. हाताची त्याला गरज पडते, पण मेन पार्ट कशाचा? आपल्या तोंडाचा आहे. म्हणून येणार उत्तर काय? बासरी. तरी पण चेक करून घेऊया, टेन्शन नाही पाहिजे आपल्याला. येणार उत्तर काय आहे बघा? बासरी सोडून बाकी सर्व तंतुमय वाद्य आहे. म्हणून येणार उत्तर काय? बासरी. चला पुढे. काय विषय? सहारा, नायगरा, थळ, गोबी. आता सहारा, नायगरा, थळ, गोबी. सर सहारा वाळवंट वाटतंय, बरोबर. आता नेमके कोणते वाळवंट काय एवढं आपल्याला आता याच्यात काय म्हणता येईल? याच्यात कोणतं नॉलेज पाहिजे तुम्हाला? याच्यात नॉलेज पाहिजे तुम्हाला वाळवंटाचे. कशाचे? वाळवंटाचे. चला बघूया मग वेगळ्या घटकमध्ये काय दिलंय सर त्याचं उत्तर. तर त्याचं उत्तर दिलेलं आहे नायगरा हा धबधबा आहे, बाकी सर्व काय आहेत? वाळवंट आहेत. म्हणजे नायगरा हा काय? धबधबा. बरोबर. नायगरा हा धबधबा आहे, बाकी सर्व काय आहेत? वाळवंट आहेत. त्यानंतर आता गोदावरी, तापी, कावेरी, महानदी. बर, सर्व नद्या आहेत, पण नद्या तुम्हाला उत्तर वाहिनी आहे का कुठे आहे, म्हणजे कुठून कोणत्या वाहतात तेही माहिती पाहिजे. तर त्यानुसार काय उत्तर येईल बघा? 5 नंबरचं उत्तर तुमचं येईल की तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, बाकी सर्व नद्या या पूर्व वाहिनी नद्या आहेत. म्हणजे येणार उत्तर काय येणार? तापी. तापी कशी आहे? पश्चिम वाहिनी, बरोबर. आणि बाकी सगळ्या कशा आहेत? पूर्व वाहिनी आहेत. कशा आहेत? पूर्व वाहिनी. क्लिअर. चला पुढे. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आउटडोर गेम आहेत. हॉकी, फुटबॉल हे कसे गेम आहेत? आउटडोर. आउटडोर म्हणजे या गेमसाठी काय लागतं? मैदान लागतं. काय लागतं? मैदान. पण बुद्धिबळ हा गेम कसा आहे? इनडोर गेम आहे. म्हणून येणार उत्तर काय? बुद्धिबळ. पुढे. सायकल, हेलिकॉप्टर, विमान, मोटरसायकल. आता जर तुम्ही विचार केला, सायकल एकमेव असा आहे की जिथं फक्त काय लागते तुम्हाला? मेहनत लागते. म्हणजे सायकलला मॅन्युअली आपण तिला चालवू शकतो. हेलिकॉप्टरलाही माणूस लागतो, मोटरसायकललाही माणूस लागतो, पण विमानालाही माणूस लागतो. पण BCD यांना काय लागतं? पेट्रोल. BCD यांना काय लागतं? इंधन. काय लागतं? इंधन. क्लिअर आहे? यस ऑर नो? यस. नेक्स्ट बघा, शुक्र, मंगळ, चंद्र, गुरु. आता 8 नंबरमध्ये आपल्याला कशाचं नॉलेज पाहिजे भाऊ? ग्रहाचे ज्ञान पाहिजे. कशाचे ज्ञान पाहिजे? ग्रहाचे. चला बघूया मग 8 नंबरचं काय येणार. तर 8 नंबरमध्ये जे आहे बाळांनो, त्यांचं म्हणणं आहे चंद्र हा उपग्रह आहे, बाकी सर्व काय आहेत? ग्रह आहेत. म्हणजे चंद्र हा काय आहे? उपग्रह. बाकी सगळे काय आहेत? ग्रह. म्हणून येणार उत्तर काय? सी. येणार उत्तर काय? सी. नेक्स्ट आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, युरोप आहे, श्रीलंका आहे. बर, जर बघितलं तुम्ही तर सर्व काय आहेत? खंड आहेत. म्हणजे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप हे खंड आहेत, पण श्रीलंका काय? देश आहे. म्हणून येणार उत्तर काय? श्रीलंका. म्हणजे तुम्हाला कशाचं नॉलेज पाहिजे? खंडाचे ज्ञान पाहिजे. कशाचे ज्ञान पाहिजे? खंडाचे ज्ञान. बरोबर. त्यानंतर मणिपूर, त्रिपुरा, लक्षद्वीप आणि काय? सिक्कीम. आता राज्य आणि काय आहेत? या राजधान्या आहेत. तर बघूया कोण कोणाची राजधानी आहे. 10 नंबरमध्ये सोल्युशन आहे. लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश सोडून बाकी सर्व काय आहेत? राज्य आहेत. म्हणजे लक्षद्वीप काय आहे? केंद्रशासित प्रदेश. मग याच्यावरून काय कळालं तुम्हाला? कशाचं नॉलेज पाहिजे भाऊ? केंद्रशासित
केंद्रशासित प्रदेश. करेक्ट आहे. येस ऑर नो? येस. चला 11 नंबर बघूया. काय सर 11 नंबर? 11 नंबर आहे शामरूख, गरुड, किवी आणि पेंग्विन. आता बघा सर्वच्या सर्व काय पक्षींचे जाती आहेत. कशाच्या जाती आहेत? पक्षींच्या. शामरूख, गरुड, पेंग्विन, किवी. मग काय येणार उत्तर? आता किवी जर तुम्ही म्हटलं तर किवी फळ सुद्धा आहे, बाकी पक्षी आहेत असे तुम्ही म्हणू शकता. चेक करूया. चला काय विषय आहे की किती नंबर आहे ते? 11 नंबर. 11 नंबरचं सोल्युशन आहे गरुड सोडून बाकी पक्ष्यांना उडता येत नाही. म्हणजे इथे जे आहे जर पक्षी आपण जर मानलं तर येणार उत्तर इथे 2 उत्तर पॉसिबल आहेत. एक किवी, कारण किवी काय फळ पण आहे, बरोबर. आणि एक काय गरुड. गरुड का बाकीच्यांना उडता येत नाही. म्हणजे ए, त्याच्यानंतर सी आणि डी हे उडता न येणारे आहेत. म्हणून येणार उत्तर काय तुमचं? येणार उत्तर गरुड, बरोबर. किवी कधी येणार? बाकीचे काय तिघ आहेत. किवी हे फळ आहे आणि बाकीचे काय पक्षी आहेत. पण आपल्याला प्रायोरिटी कशाची द्यायची आहे? सगळ्यात पहिले चारींचा ग्रुप काय पक्ष्यांचा ग्रुप आहे, म्हणून किवीला आपण निवड करणार नाही, आपण गरुडाची निवड करूया. नेक्स्ट मुंबई, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली. मुंबई, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली सर्व काय बाळांनो शहरं आहेत. पण काय शहराची खासियत? चेक करूया. किती नंबर? 12 नंबर. 12 नंबरचं उत्तर आहे नवी दिल्ली सोडून बाकी सर्व शहर ही काय आहेत? बंदर आहेत. बाकी सर्व शहर ही बंदर आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय माहिती पाहिजे? बंदर सुद्धा माहिती पाहिजे. बंदर सुद्धा माहिती हवेत. करेक्ट. मग येणार उत्तर काय? नवी दिल्ली. म्हणजेच काय की संख्यासह संबंध असो, शब्दांचे वर्गीकरण असो, हा पूर्ण पार्ट जनरल नॉलेजचा आहे, हा बुद्धिमत्तेचा पार्ट बिलकुल नाही. नेक्स्ट मेजर, कर्नल, ब्रिगेडियर, ऍडमिरल. आता हे सर्व जे आहेत पद आहेत. काय ते? पद आहेत. मग पद आहे तर नेमकं कोणतं येऊ शकतं? मेजर आहे, कर्नल आहे, ब्रिगेडियर आहे, ऍडमिरल आहे. आता जर मेजर, कर्नल आणि ब्रिगेडियर याचा जर विचार केला तर हे आता जसे आर्मीमध्ये 3 सेना असतात. एक असती वायुसेना, एक असती थळसेना, एक असती जलसेना. तर हे सर्व थळ सेनेचे मेजर, कर्नल आणि ब्रिगेडियर. ऍडमिरल हा कोणत्या सेनेचा आपल्याला चेक करायचंय. चेक करून घेऊया. 13 नंबर. 13 नंबरमध्ये आहे की ऍडमिरल हा नौदलातील प्रमुख आहे, बाकी सगळे काय भूदलातील आहे. म्हणून येणार उत्तर काय? ऍडमिरल. बाकी सगळे काय नौदलातले आहेत. म्हणजे ऍडमिरल नौदलाचा आहे, बाकी काय आहेत भूदलाचे आहेत. क्लिअर? चला मार्च, एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबर हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, कारण आपण कॅलेंडरमध्ये शिकलेलो आहे. काय बाबा, मार्च हा कितीचा असतो? 31 दिवसाचा. एप्रिल हा 30 दिवसाचा. ऑगस्ट हा 31 दिवसाचा. डिसेंबर हा 31 दिवसाचा. म्हणजे येणार उत्तर काय? एप्रिल, कारण एप्रिल 30 दिवसाचा आहे. पुढे पेन, पेन्सिल, कागद, मार्कर. पेन, पेन्सिल, कागद, मार्कर. पेन झालं, पेन्सिल झालं, मार्कर झालं, लिहिण्याचे साहित्य आहे. आणि कागद हे लिहिण्याचं साहित्य नाही. म्हणजे इथं लिहायचं ए बी डी लिखाण साहित्य. कसं आहे? लिखाण साहित्य. करेक्ट आहे. हा एबीडी लिखाण साहित्य, पण पेन नाहीये, म्हणजे येणार उत्तर काय? पेन. पुढं बायबल, पंचशील, गीता आणि कुराण. आता मला सांगा हे धर्मग्रंथ आहेत. ए झालं, सी झालं, डी काय धर्मग्रंथ. आणि पंचशील हे एक स्थळ आहे, म्हणजे येणार उत्तर काय? पंचशील, बरोबर. नेक्स्ट आहे रेशीम, कापूस, नायलॉन, लोकर. रेशीम झालं, कापूस झालं, लोकर झालं, हे नॅचरली आहे. म्हणजे ए बी डी कसे येतात? नैसर्गिक येतात. पण नायलॉन हे बनवलं जातं, हे काय आहे? कृत्रिम आहे. काय आहे? कृत्रिम आहे. क्लिअर आहे? चालायचं पुढं. चला नेक्स्ट बघा पॅरिस, न्यूयॉर्क, मॉस्को, कॅनबेरा. आता हे सगळे काय आहेत? देश आहेत. पण नेमका कोणता देश कुठं? म्हणजेच याचा अर्थ काय आपल्याला काय माहिती पाहिजे?
देश सुद्धा माहिती हवेत. चेक करूया 18 नंबर. 18 नंबरचा विषय काय सर? 18 नंबरचा विषय आहे की न्यूयॉर्क सोडून बाकी सर्व देशांच्या राजधान्या आहेत. म्हणजे या ज्या आहेत सर्व काय आहेत? राजधान्या आहेत. काय सोडून? न्यूयॉर्क सोडून. न्यूयॉर्क हा काय देश आहे. बाकी ए, सी आणि डी, ए, सी आणि डी या काय आहेत? राजधान्या आहेत. म्हणून येणार उत्तर काय? बी. येणार उत्तर बी. त्यानंतर दाल, सांबर, चिल्का आणि इडली. आता तुम्हाला वाटेल की डाळ खायची आहे, सांबार खायची आहे, इडली खायची आहे, चिल्का. पण तुम्हाला सांगतो हे जे आहेत हे खाण्याचे साहित्य नाहीये. खाण्याचे साहित्य नाहीत. करेक्ट आहे. खाण्याचे साहित्य बिलकुल नाहीत. दाल, सांबर, चिल्का आणि इडली हे जे आहेत एक स्थळ आहेत. नेमके वाळवंट आहेत का काय हे बघूया आपण. 19 नंबर बघा. इडली सोडून बाकी सर्व काय? सरोवर आहेत. म्हणजे इडली सोडून इडली सरोवर नाही. म्हणून येणार उत्तर डी. ए, बी, सी काय आहे? सरोवर आहेत. सरोवर आहे. पटतंय? डोक्यात जात आहे नक्की? पुढे बघा. किल्ले आहेत. प्रतापगड, चंदीगड, सिंहगड, राजगड. मग येणार उत्तर काय? चंदीगड हा काय सिटी आहे. बघून घ्या 20 नंबर. चंदीगड सोडून बाकी सर्व काय किल्ले आहेत. म्हणजेच येणार उत्तर काय तुमचं? चंदीगड. चंदीगड. भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि ब्राझील. भारत झालं, श्रीलंका झालं, बांगलादेश झालं, हे तिन्ही देश कशात येतात? युरोप खंडात येतात. मात्र ब्राझील युरोप खंडात येतो का? चेक करूया. काळजी नाही. तर 21चं उत्तर काय येतंय? 21चं उत्तर आहे तुमचं ब्राझील. काय आहे? ब्राझील. जे आपण सांगितलं तेच की ब्राझील का? कारण ए, बी आणि सी हे काय आहेत? आशिया खंडात आहे. ए, बी, सी कुठं आहे? आशिया खंडात. करेक्ट आहे. म्हणजे येणार उत्तर काय? पर्याय चौथा. क्लिअर? चला नेक्स्ट बघूया. किती नंबर? 21 झालंय. 22 नंबर. आता 22 नंबर कुठे आहे? चेक करूया. चलो 22. पागोटे, टोपी, चप्पल, मुकुट. पागोटे, टोपी, चप्पल आणि काय? मुकुट. आता मला सांगा, पागोटे डोक्यात घालायचे, टोपी डोक्यात घालायचे, चप्पल ही कशात घालायची? पायात. बाकी सगळे डोक्यात. म्हणून येणार उत्तर काय? सी. येणार उत्तर काय? सी. राजीव गांधी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी आणि काय? राजेंद्र प्रसाद. आता यामध्ये राजेंद्र प्रसाद सोडून बरोबर बाकी सगळे काय होते? प्रधानमंत्री होते. तरी पण आपण चेक करूया. 23 नंबरचं जे उत्तर आहे, 23चं तुमचं उत्तर आहे. राजेंद्र प्रसाद सोडून बाकी सर्वांनी पंतप्रधान पद भूषविले आहे. त्यानंतर नेक्स्ट नाशिक, अलाहाबाद, पटना. आता हे नाशिक, अलाहाबाद जे आहे याला आता शब्द आलाय प्रयागराज. काय आलाय? प्रयागराज. बरोबर. इथे कुंभमेळा भरतो, इथे कुंभमेळा भरतो, इथे कुंभमेळा भरतो. पटण्याला भरलेला नाही. म्हणून येणार उत्तर काय? पटना. कारण इतर ठिकाणी काय कुंभमेळा भरलेले आहे. नेक्स्ट बघा. चीन, बांगलादेश, पाकिस्तान, जपान. आता जर बघितलं तर सर्वच्या सर्व कशात भाऊ? आशिया खंडात. करेक्ट आहे. मग अजून काय नॉलेज हवंय आपल्याला? तर सार्क देशही तुम्हाला माहिती पाहिजे. कदाचित तेच त्याचं उत्तर असू शकतं. चेक करूया. 25 नंबर. 25 आहे. जपान सोडून बाकी सर्व भारताचे शेजारी देश आहेत. बघा, म्हणजे भले हे आशिया खंडात आहे पण हे काय आहेत? शेजारी, शेजार धर्म. बांगलादेश पण काय शेजारी आहेत. पाकिस्तान पण काय शेजारी आहेत. पण जपान हा शेजारी नाही. म्हणजेच येणार उत्तर काय? जपान. तर जपान. पुढे पु ल देशपांडे, वि स खांडेकर, विवा शिरवाडकर, विंदा करंदीकर. आता हे लेखक आहेत. कोणी लेखक आहेत, कोणी साहित्यिक आहे, याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. तरी एकदा बघून घेऊया. 26 क्रमांकाचं उदाहरण.
26चं उत्तर येतं बाळांनो. पु ल देशपांडे सोडून बाकी सर्वांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजे बी सी डी यांना काय मिळाला? ज्ञानपीठ पुरस्कार. क्लिअर? म्हणून येणार उत्तर काय? पु ल देशपांडे. पु ल देशपांडे. नेक्स्ट आहे ऊस, तंबाखू, गहू आणि चहा. ऊस, तंबाखू, गहू आणि चहा. आता मला सांगा, ऊस, तंबाखू, गहू, चहा. आता यामध्ये जे आहे, चहा म्हणजे चहापत्ती, गहू, ऊस, तंबाखू डायरेक्ट मिळती का? तंबाखूचे झाडं असतात माझ्या मते. तरी चेक करूया. 27 नंबरचं जे आहे, गहू सोडून बाकी सर्व नगदी पीक आहेत. गहू सोडून बाकी सर्व हे नगदी पीक आहे. काय म्हणता येईल? म्हणजे पीक पण तुम्हाला माहिती पाहिजे. नगदी हा पण काय? नगदी. म्हणून येणार उत्तर काय? गहू. येणार उत्तर काय? गहू. चला नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? पुढचा विषय आहे की युरी गागारिन, राकेश शर्मा, नील आर्मस्ट्रॉंग, एडमंड हिलरी. नील आर्मस्ट्रॉंगहून कळतं की चंद्रावर पाऊल ठेवणारा, बरोबर. पण बाकीचे कोण? तर आपल्याला याच्यासाठी चेक करावं लागेल. तुम्हाला मी सांगितलंय की हे जनरल नॉलेज आहे, प्रॅक्टिसचं सेशन आहे, असं करायचंय आणि असं त्याला सोडवायचंय. 28 नंबर आहे एडमंड हिलरी हा गिर्यारोहक असून बाकी सर्व अंतराळवीर आहेत. म्हणजे एडमंड हिलरी जो आहे ना, तो काय करतो? डोंगर चढतो. काय चढतो? डोंगर, ज्याला काय म्हणतात? गिर्यारोहक. करेक्ट आहे. आणि बाकी सगळे काय? अंतराळवीर. म्हणून येणार उत्तर एडमंड हिलरी. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चला मग पुढे. मंगोलिया, बांगलादेश, नेपाळ, मालदीव. आता इथे जे मी तुम्हाला सांगितलं, कदाचित जो सार्क देशाचा विषय, बरोबर, ज्याला पाठ करताना कसं करायचं? MBBS पाणी. करेक्ट आहे. यम म्हणजे काय? यम पासून तुमचं मालदीव किंवा मंगोलिया असेल, एकच यम आहे. बी आहे बांगलादेशचा, एन आहे नेपाळचा, ए आहे अफगाणिस्तानचा, पी आहे पाकिस्तानचा, आय आहे इंडियाचा. चेक करूया 29 नंबर जे आहे, तर मंगोलिया सोडून बाकी सर्व सार्क संघटनेचे सदस्य आहेत. मंगोलिया सोडून बाकी सर्व सार्क संघटनेचे सदस्य आहेत. त्याला लक्षात कसं ठेवायचं? MBBS पाणी. कसं लक्षात ठेवायचं? MBBS पाणी. क्लिअर? चला नेक्स्ट बघा. टायटन, गुरु, शुक्र आणि मंगळ. परत ग्रहाचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. 30 नंबरचं उत्तर काय असू शकतं? तर 30 नंबरचं उत्तर आहे टायटन हा उपग्रह आहे, बाकी सर्व काय? ग्रह आहेत. म्हणजे टायटन हा काय? उपग्रह. म्हणजे याच्यावरून काय कळालं आपल्याला? ग्रह माहिती हवेत, आपल्याला उपग्रह सुद्धा काय? माहिती हवेत. क्लिअर? म्हणून येणार उत्तर काय? टायटन. पर्याय कितवा? पहिला. पुढे चंपारण्य, पोरबंदर, नौखाली आणि महाड. तर 31 नंबर जे आहे, तर 31चं उत्तर काय आहे? 31चं उत्तर आहे महाड सोडून बाकी सर्व ठिकाण महात्मा गांधींशी निगडीत आहे. महाड हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत आहे, कारण 14 तळे आय थिंक इथं झालेलं आहे. महाड, चंपारण्य, पोरबंदर, नौखली हे काय? महात्मा गांधींशी रिलेटेड आहे. म्हणून येणार उत्तर काय? महाड. क्लिअर? काय डाऊट आहे? नाही. नेक्स्ट. कोलंबस, वास्को द गामा, गॅलिलिओ, मार्को पोलो. आता यांनी सगळ्यांनी भारताचा शोध पहिल्यांदा लावला वास्को द गामाने, बरोबर आहे. भारत कुठं आहे देश, त्याचप्रमाणे काहीतरी लॉजिक असेल. चेक करूया. 32 नंबरचा आहे बाळांनो. गॅलिलिओ सोडून बाकी सर्व खलाशी आहेत. म्हणजे हे सगळे काय आहेत? खलाशी आहेत. बाकी ए, बी आणि डी हे काय? खलाशी आहेत. ए, बी आणि डी. कोलंबस, वास्को द गामा, मार्को पोलो हे काय? खलाशी. हे खलाशी आहेत. कोण सोडून? गॅलिलिओ सोडून. म्हणून येणार उत्तर काय? गॅलिलिओ. क्लिअर आहे?
चलो नेक्स्ट, विज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र. मग विज्ञान, रसायनशास्त्र, भौतिक ह्या सगळ्या विज्ञानाच्या काय शाखा आहेत. विज्ञान ही एक मेन ब्रँच आहे म्हणून येणार उत्तर काय विज्ञान. येणार उत्तर काय विज्ञान. नेक्स्ट, बिरबल, तानसेन, तोडरमल, चाणक्य. आता हे जे आहेत 9 रत्न बिरबलाचे, हेही तुम्हाला पाठ पाहिजेत. चेक करूया आपण 34 नंबरचं उत्तर काय येणार. 34 नंबरचं उत्तर आहे बघा 34 नंबर. चाणक्य सोडून बाकी सर्व अकबराच्या दरबारातील नवरत्न आहेत. म्हणजे चाणक्य सोडून बाकी ए, बी आणि सी हे काय आहेत अकबराचे नवरत्न. अकबर नवरत्न. समजते, क्लिअर आहे. चला पुढे, दही, तूप, तेल आणि ताक. येणार उत्तर काय तेल, कारण बाकी सगळे कशापासून बनतात. ए, बी आणि डी हे सर्व दुधापासून बनतात. चलो भाई 36 नंबर क्या है. 36 नंबरचा आपण बघूया. गुलाब, मोगरा, अबोली, कमळ. आता सर्व फळच आहेत बरोबर. मग गुलाब, मोगरा, अबोली तर कमळ. बघूया काय येणार. तर 36 नंबरचं येणार कमळ पाण्यातील फुल आहे, बाकी सगळे कसे जमिनीवरचे फुल आहेत. मग कमळ जे आहे, कमळ तुमचं कशाचं आहे पाण्यातील फुल आहे म्हणून येणार उत्तर काय कमळ. येणार उत्तर काय कमळ. पुढे, उत्तर प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. बर, आता सर्व तर राज्यच वाटतायत भाऊ बरोबर, पण नेमकं काय येणार. महाराष्ट्राला लागून ओरिसा असं काहीतरी असू शकतं. चेक करूया. 37 नंबर. 37 नंबरचं आहे उत्तर प्रदेश सोडून बाकी सर्व राज्यांना समुद्र किनारा आहे. म्हणजे हे काय उत्तर प्रदेश सोडून म्हणजे बी, सी, डी. बी, सी आणि डी यांना काय समुद्र किनारा. करेक्ट आहे, क्लियर आहे. यस और नो. यस. नेक्स्ट है 38 नंबर, रामायण, महाभारत, पंचतंत्र, उपनिषद. चेक करूया 38चा काय विषय आहे. 38चा विषय बाळांनो पंचतंत्र सोडून बाकीचे सर्व हिंदू धर्मातील ग्रंथ आहेत. म्हणजे पंचतंत्र सोडून ए झालं, बी झालं आणि डी झालं हे काय आहेत हिंदू धर्मांचे काय ग्रंथ आहेत. काय आहेत ग्रंथ आहेत. पुढे, तांबे, चांदी, प्लॅटिनम, सोने. तर चांदी झालं, सोनं झालं, प्लॅटिनम झालं हे काय बी, सी, डी. बी, सी, डी हे काय अलंकार आहेत. म्हणजे अलंकार म्हणजे दागिने आपण घालू शकतो. तांबे हे वापरायचं भांड आहे म्हणजे येणार उत्तर काय तांबे. येणार उत्तर काय तांबे. सिंहासन, बाक, टेबल आणि स्टूल. आता बाक झालं, स्टूल झालं, टेबल झालं हे जे आहे तर हे आपले काय म्हणता येईल त्याला शाळेमध्ये बघत असतो आपण. सिंहासन हे वेगळंच आहे. सिंहासन हे वेगळंच आहे म्हणून येणार उत्तर सिंहासन असू शकतं का यावर विचार करावा लागेल. कारण सिंहासनावर आपण बसतो. ओके, चलो बाकावर पण आपण बसतो आणि स्टूलवर पण आपण बसतो, पण टेबलावर आपण बसत नाही म्हणजे येणार उत्तर काय टेबल. येणार उत्तर काय येणार टेबल. क्लिअर आहे. चालायचं पुढं. चलिए नेक्स्ट आहे 41 म्हणजे 41 नंबर. चला 41 नंबर दिसतंय सगळ्यांना. चलो काय विषय बाबा 41चा. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन, इंदिरा गांधी. आता याच्यात विचार असा नाही करायचा की ए झालं आणि डी झालं हे भारतातले, तसं नाही. यांचा काय विषय आहे 41चा चेक करून घेऊया. 41चा विषय आहे भाऊ 41 म्हणतंय नेल्सन मंडेलांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला, बाकी सर्वांची हत्या झाली. म्हणजे हेही आपल्याला माहिती पाहिजे की नेल्सन मंडेला म्हणजे यांची काय झाली ए झालं, सी झालं, डी झालं हे कसे झालेत हत्या झाली यांची. नेल्सन मंडेला हे
कसे आजारी होऊन मृत्युमुखी पडले. बरोबर. नेक्स्ट, हिराकुंड, भाकरा, जायकवाडी, सतलज. आता हे धरण आहेत, पण नेमकं कोणतं धरण नाही हे पण आपल्याला बघावं लागेल. तर 42चं उत्तर येणार सतलज ही नदी आहे, बाकी सर्व काय आहेत धरण आहेत. सतलज ही काय नदी आहे. सतलज ही काय बाळांनो नदी, बाकी सगळं काय धरण. म्हणजे तुम्हाला काय पाठ पाहिजे, धरणे पाठ असावी. धरणे पाठ असावी. ओके, म्हणजे येणार उत्तर सतलज. त्यानंतर टाचणी, काटा, खिळा, काडी. तर हे सर्व टोचतात, त्यानंतर काडी टोचत नाही. येणार उत्तर काय डी. येणार उत्तर काय डी. त्यानंतर मगर, कासव, डॉल्फिन, साप. बर, सर्व जे आहेत तर काय राहतात मला सांगा. मगर उभयचर, पाण्यात पण राहते, बाहेर पण. कासव पण तसाच, साप पण तसंच. डॉल्फिन फक्त पाण्यात राहतो. येणार उत्तर काय डॉल्फिन. डॉल्फिन हा काय मासा आहे जो फक्त पाण्यात राहतो. अस्वल, घोडा, कोल्हा, वाघ. जर बघितलं अस्वल, कोल्हा आणि वाघ हे जंगलात राहतात. येणार उत्तर घोडा, कारण घोडा कसा आहे पाळीव प्राणी आहे. कसा आहे बाळांनो पाळीव प्राणी आहे. सिगारेट, तंबाखू, सिगार, चिलीम. येणार उत्तर तंबाखू, कारण ही मळावी लागते. ही मळावी लागते आणि बाकी ओढावे लागतात. ए सी डी काय करावं लागतात ओढावे लागतात. बरोबर, ओढावे लागतात. त्यानंतर रुबल, एन, मिनार, डॉलर. आता हे काय करन्सी आहेत, म्हणजे तुम्हाला की काय म्हणते देश आणि देशाचं चलन. चलन काय पाहिजे पाठ पाहिजे. चला बघूया मग 47चं काय येणार. 47चं येतं बाळांनो की मिनार सोडून बाकी सर्व काय आहे चलन आहेत. मिनार सोडून बाकी सगळे काय चलन आहेत. आपण काय चलन आहे. रुबल चलन आहे, एन चलन आहे, डॉलर पण चलन आहे. म्हणजे येणार उत्तर काय मिनार. येणार उत्तर काय मिनार. चला नेक्स्ट कडे जाऊया. घसा, जीभ, नाक, डोळे. घसा तोंडात, जीभ तोंडात, नाक तोंडात नाही, डोळे. म्हणजे आता बघा नीट लक्ष द्या की जिभेने चव मिळते, नाकाने काय मिळतं वास मिळतो, डोळ्यांना काय मिळतं दृष्टी मिळते. म्हणजे येणार उत्तर काय घसा. पंचेंद्रियांपैकी हे 3 आहेत. क्लिअर. 49 काय येणार चेक करूया. पणजी, दिसपूर, रांची, अहमदाबाद. चला 49. आता हे राजधान्या आहेत, काहीतरी कोणती तरी राजधानी नसेल, त्यामध्ये 49 आहे. अहमदाबाद सोडून बाकी सर्व शहरे राज्यांच्या राजधान्या आहेत. अहमदाबाद काय शहर आहे. करेक्ट. बाकी सगळे काय आहेत राज्यांच्या राजधान्या आहेत. कांदा, बटाटा, गाजर, टोमॅटो. कांदा, बटाटा, गाजर हे कशात येतात जमिनीत येतात. टोमॅटोचं झाड असतं, म्हणून येणार उत्तर काय टोमॅटो. येणार उत्तर काय टोमॅटो. समजतं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा तुम्हाला सांगतो शब्दांचे वर्गीकरणचे आपण जवळपास 50 उदाहरणं बघितलेले आहेत. या 50 उदाहरणाचं सोल्युशन मी इथे अपलोड करणार आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी सुद्धा एक PDF मी अपलोड करणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण संख्यांचे वर्गीकरण बघणार आहोत. खूप खूप